नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शीतल इन्स्पायर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहे इयत्ता 10वी संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही 5वे प्रकरण विज्ञान, तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा. यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान व अभियांत्रिकी यातील सहसंबंध, विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योगात भारताचा विकास, संरक्षण क्षेत्रात भविष्यकालीन तंत्रज्ञान क्षेत्रे आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा शैक्षणिक प्रसार याची माहिती दिलेली आहे. लेखनकाम बघूया. लेखनकामामध्ये प्रथम प्रश्नोत्तरे. पहिला प्रश्न, GPS म्हणजे काय, हे कशासाठी वापरले जाते? GPS प्रणाली म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम होय. आपत्ती व्यवस्थापन, वाहनाचा शोध, मोबाईल यंत्रणेशी समन्वय, अचूक नकाशे, पर्यटन, गिर्यारोहकांना दिशादर्शन, वाहक चालकांना दृश्य आणि ध्वनिरोह दिशा दर्शवणे, सैनिकांना दिशादर्शन करणे या गोष्टींसाठी GPS वापरले जाते. प्रश्न दुसरा, भारतासाठी आण्विक ऊर्जेचे महत्त्व काय आहे? भारतातील 2 अणुऊर्जा प्रकल्पांची नावे लिहा. उत्तर, आण्विक ऊर्जा ही भारताच्या सुरक्षित आणि शाश्वत विकास योजनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आण्विक ऊर्जेचे कार्य अणुशक्ती तंत्रज्ञान विकास करणे, आण्विक किरणोत्सारण तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी, वैद्यकीय, उद्योग आणि मूलभूत संशोधनात करणे हे आहे. उदाहरणे, पहिलं तारापूर अणुऊर्जा केंद्र हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात तारापूर येथे आहे. तिसरा प्रश्न, डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर होमी भाभा व डॉक्टर विजय भटकर यांचे प्रमुख योगदान लिहा. उत्तर, पहिले, डॉक्टर विक्रम साराभाई भारताच्या अवकाश तंत्रज्ञानाचे व विकासाचे जनक. यांनी 1969 इस्रोची स्थापना केली. 2. डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताच्या क्षेपणास्त्र विकासाची जबाबदारी यांनी यशस्वीपणे पार पाडली. यांना मिसाईल मॅन असे ओळखले जाते. 3. डॉक्टर होमी भाभा वैद्यकीय दृष्ट्या आणि विज्ञान संस्थेचे शिल्पकार. सन 1950 मध्ये आण्विक कार्यक्रमाचा पाया यांनी रचला. 4. डॉक्टर विजय भटकर भारताचा पहिला संगणक तयार करणारे महान शास्त्रज्ञ म्हणजेच परम महासंगणक तयार करणारे महाशास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर विजय भटकर. लेखन कामावर आधारित उपक्रम. पुढे 2 उपक्रम दिले आहे. त्यापैकी कोणत्याही एका उपक्रमाचे अहवाल लेखन करा. परंतु आपण इथे दोन्ही उपक्रम पूर्ण करणार आहोत. 1. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाबद्दल पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखन करा. अहवाल लेखन. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान म्हणजे काय? उत्तर, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान म्हणजे स्वतः चालू शकेल असे अस्त्र आणि आपले इंधन घेऊन हवेतूनच उडून जाऊन शत्रूवर हल्ला करू शकणाऱ्या अस्त्राला क्षेपणास्त्र असे म्हणतात. 2. क्षेपणास्त्राचे संरक्षण दलासाठी असणारे महत्त्व. उत्तर, भारताची संरक्षण दले समर्थ आहेतच, परंतु क्षेपणास्त्रामुळे सुरक्षेमध्ये आणखीन भर पडते. कोणत्याही देशाच्या सुरक्षा यंत्रणेसाठी पारंपरिक सैन्य दले आणि आधुनिक क्षेपणास्त्रे या दोन्ही गोष्टी सामर्थ्यवान व एकमेकांना पूरक आहे. अग्नी 5 यशस्वी झेप देशाला आणखी बळकट बनवते. 3. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे दिशादर्शक. भारतीय सैन्य दल जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य दलापैकी एक मानले जाते. भारताकडे आज कमी, मध्यम व लांब पल्ल्याची अनेक क्षेपणास्त्रे आहेत. पुढे 4. वर्तमानपत्रे, मासिके, इंटरनेट यांच्या माध्यमातून क्षेपणास्त्राची 5 चित्रे गोळा करा आणि पुढील चौकटीत चिकटवा. तुम्ही अशा प्रकारे चिकटू शकता. 5. क्षेपणास्त्र निर्मिती बाबतीत स्वमत. क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत सर्व बाजूंनी संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत मजबूत झाला आहे. देशाच्या सुरक्षा यंत्रणेला बळकट करून देण्याचे काम क्षेपणास्त्रे करतात. माहिती मिळवण्याची साधने: गुगल, इंटरनेट, दूरदर्शन, वर्तमानपत्रे. दुसरा उपक्रम, अवकाश तंत्रज्ञानाबद्दल पुढील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखन करा. अहवाल लेखन. 1. अवकाश तंत्रज्ञान म्हणजे काय?
दूरचित्रवाणी, कार्यक्रमांचे प्रसारण, भ्रमणध्वनीचा वापर, आंतरजालाचा वापर, दिशादर्शन, वाहतूक व्यवस्था व व्यापार, विज्ञान व खगोल संशोधन इत्यादीमध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. त्या तंत्रज्ञानाला अवकाश तंत्रज्ञान असे म्हणतात. अवकाश तंत्रज्ञानाचे महत्त्व. अवकाश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाठवलेल्या अवकाशयानाच्या व उपग्रहांच्या सहाय्याने हवामानाचा पूर्वांदाज लावला जातो. आंतरजालासारख्या सुविधा पर्यावरण करता वापरता येतात. सुरक्षेच्या कारणांना सुद्धा उपग्रहाचा वापर होतो. 3. अवकाश तंत्रज्ञानाचे दिशादर्शन. उत्तर. अवकाश तंत्रज्ञानाचा वापर भारताच्या वित्तीय बाबत पोषक ठरते. अवकाश तंत्रज्ञानाचा स्वतःला होणारा उपयोग. अवकाश तंत्रज्ञानाचा मानवाला दैनंदिन आयुष्यात मोठ्या प्रकारे उपयोग होतो. उदाहरणार्थ 1. हवामान, 2. दूरध्वनी, 3. शेतीविषयक, 4. सोशल मीडिया आणि 5. शैक्षणिक बाबतीत. 5. माहिती मिळवण्याची साधने. इंटरनेट, वृत्तपत्रे, पुस्तके, सोशल मीडिया, टीव्ही, मोबाईल. पुढे वर्तमान मासिके, इंटरनेट यांच्या माध्यमातून 5 चित्रे संकलित करा. पुढील चौकटीत ती चिकटवा. इथे तुम्हाला काही चित्रे चिकटवलेली आहेत. ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून सुद्धा त्याचं प्रिंटआउट काढून चिकटू शकता. पुढे कृतिकार्य. दिलेल्या सूचनांप्रमाणे पुढील कृती करा. कोणत्याही 2, परंतु आपण सर्व कृती पूर्ण करणार आहोत. पहिली कृती. चंद्रयान 2 22 जुलै 2019 आणि मंगलयान यांच्या मोहिमांबद्दल माहिती संकलित करा आणि या मोहिमांच्या यशाबद्दल गटात चर्चा करा. चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे पुढे लिहा. उत्तर. चंद्रयान 2 हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रावरील मोहिमेचे नाव आहे. चंद्राच्या भूरचना, तिथल्या खनिजांचा व बाह्य वातावरणाचा अभ्यास करणे हा चंद्रयान 2 सोडण्यासाठी व पाठवण्यासाठीचा उद्देश होता. या यानाचे यशस्वी प्रक्षेपण 22 जुलै 2019 रोजी श्रीहरिकोटा अवकाश केंद्रातून करण्यात आले. 2. मंगलयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम आहे. हे यान अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने 5 नोव्हेंबर 2013 रोजी प्रक्षेपित करण्यात आले. यासाठी PSLV-25 हे प्रक्षेपक अस्त्र वापरण्यात आले. हे यान साधारणतः 25 दिवस पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले. 25 सप्टेंबर 2014 हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. 2. राष्ट्रीय सुरक्षेला असलेले सायबर धोके कोणते? याची माहिती गोळा करा. सायबर धोक्यांना सामोरे जाण्याचे वेगवेगळे मार्ग यावर वर्गात चर्चा करा व पुढील महत्त्वाचे मुद्दे लिहा. उत्तर. 1. आज राष्ट्रीय सुरक्षेला असलेले सायबर धोके अधिकाधिक प्रमाणात वाढलेले आहे. वीज पुरवठा, बँक, रेल्वे, हवाई वाहतूक नियंत्रण अशा मूलभूत सामाजिक गरजांवर हल्ले होऊ शकतात. 2. शासकीय कार्यालये, विविध कंपन्या तसेच राष्ट्रीय संस्थांची इलेक्ट्रॉनिक साधने हॅक झाली तर संपूर्ण राष्ट्राची माहिती हॅकरकडे जाऊ शकते. ही माहिती डिलीट केली जाऊ शकते. यामुळे राष्ट्रीय धोका ओढावतो. 3. सायबर हल्ल्यामुळे इलेक्ट्रिकल हॅकआउट्स, लष्करी उपकरणे अपयशी होणे आणि राष्ट्रीय सुरक्षा गोपनीयते भंग होऊ शकतात. उपाय. प्रत्येक देशाने एक सायबर सुरक्षा धोरण अवलंबायला हवे. सायबर कायदे कडक करावेत व सुरक्षा बाळगावी. 3. तुमच्या परिसरातील पोलीस स्टेशनला भेट द्या. येथे सायबर गुन्ह्याचा तपास कसा चालतो यासंबंधी पोलीस अधिकाऱ्याची मुलाखत घ्या. ह्या मुलाखतीसाठी प्रश्न तयार करा. उत्तर. पहिला प्रश्न. सायबर गुन्ह्याची माहिती तुम्हाला कुठून मिळते? 2. या गुन्हेगाराचा शोध कसा लावला जातो? 3. कोणत्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हे चालतात? 4. सायबर गुन्हेगार शोधण्यासाठी साधारणतः किती काळ लागतो? 5. तुमच्याकडे शोध घेण्यासाठी हॅकर्स असतात का? 6. तुम्ही सायबर गुन्हेगार शोधण्यासाठी काय करता? 7. सायबर गुन्हा करणाऱ्याला कोणती शिक्षा देतात? 8. सायबर गुन्ह्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगता? 9. तुम्ही गुन्हेगाराला पकडण्यासाठी कोणते उपाय करता? 10. तुमच्या आजपर्यंतच्या कामगिरीतील सर्वात मोठा गुन्हा कोणता आहे? 4. नौदल, वायुदल, स्थलसेना
अथवा दुय्यम संरक्षण व्यवस्थेच्या कार्यालयाला भेट द्या. तेथील कार्यपद्धती जाणून घ्या. तंत्रज्ञानाचा त्यांना होणाऱ्या उपयोगाबद्दल ते जाणून घ्या आणि पुढे भेटीबाबत थोडासा अनुभव लिहा. उत्तर: मी भारतीय नौदल कार्यालयाला भेट दिली व तेथील कार्यपद्धती जाणून घेतली. भारतीय नौदल म्हणजे इंडियन नेव्ही. छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. भारतीय नौदलाची स्थापना 1934 साली झाली. त्याचे ब्रीदवाक्य श-9 वरून हे आहे. भारतीय नौदलाचे प्रमुख मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. इसवी सन 1934 मध्ये ब्रिटिशांनी स्थापलेल्या रॉयल इंडियन नेव्ही या सेनेपासून सुरुवात झाली. इसवी सन 1917च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढवलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळवणे अधिक सुकर झाले. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन व सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते. तसेच भारतीय नौदलाच्या INS विराट डेक्लिकास, त्रिशूल, मिसाईलचा मारा करणारी नौका, विनाश या नौका तसेच संकुश, पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत. कोणत्याही आपत्तीप्रसंगी नौदलाचे लष्कर नागरिकांना सहाय्यता करण्यास तत्पर असते. याचे मूल्यमापन: लेखनकामाचे मूल्यमापन 20 मार्क, कृती कार्याचे मूल्यमापन 30 मार्क. थँक्यू.